मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आजच्या अभंगावर बोलत असताना आजच्या अभंगाची निवड कीर्तनाच्या या परंपरेमध्ये सप्ताहाच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवशी तुम्ही का केले असा प्रश्न जर तुम्ही विचारत असाल तर त्याचं उत्तर असं आहे, उद्या शिवजयंती आहे आणि आज शिवजयंतीची पूर्वसंध्या आहे. म्हणून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवांच्या कार्याचं स्मरण व्हावं आणि उद्या स्फुरण चढावं आणि ती ऊर्जा वर्षभर टिकून राहावी, त्याच्याकरता आजच्या अभंगाचा खटाटोप आहे. एखाद्याने जर प्रश्न विचारला महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आणि कीर्तनी नामसप्ताहातील पहिल्या दिवसाच्या कीर्तनाचा संबंध काय? महाराज मुळातच कीर्तनाचाच संबंध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लागतो. एक छत्रपती शिवाजी महाराज जर महाराष्ट्राच्या मातीत अवतरित झाले नसते, आज आपल्याला कीर्तन करण्याची मुभा असते का? बोला. आज आपल्याला धर्म या ठिकाणी खऱ्या अर्थाने जागवता आला असता का? बोला. आज आपल्याला खऱ्या अर्थाने धर्मदृष्ट्या जे जे काही आपल्या शास्त्राच्या यादीत त्या ठिकाणी करायला भेटतंय किंवा आपण जे जे करतोय ते करण्याचं स्वातंत्र्य भेटलं असतं का? बोला. नाही महाराज. अहो एवढं असूनही काही आमच्या धर्माला कायद्याच्या चौकटीत मापून राहिले. मग कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज कुठेतरी आमचा धर्म कुंठित झाला असता. एक वाक्य माझं लिहून घ्या दादा. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आजची परिस्थिती अशी झाली असती. आज कातपूरमध्ये कीर्तन करायचं असताना 550 लोकांना एकत्र यावं लागलं असतं, यादी काढावी लागली असती, गावातील 2000 लोकांच्या सह्या घ्याव्या लागल्या असत्या आणि मग आम्हाला सप्ताह करायचा म्हणून याची परवानगी घेण्यासाठी दिल्लीला जावं लागलं असतं. या महाराष्ट्राला चालवणारा मालक जर छत्रपती झाले नसते तो दिल्लीत बसला असता, त्याची मोठी शान असती, तो मोठ्या तख्तावर बसलेला असता, त्याच्या 550 बायका इकडून पडद्याच्या आत बसलेल्या असत्या आणि मग आपण तिथं गेल्यानंतर आपल्यापैकी कुणातरी एका जणांनी सांगितलं असतं, मग आपलं नाव सुद्धा त्याच्या लोकांसारखंच असतं. माझं नाव संतोष महाराज नसतं, मी अब्दुल भाई असतो. मग आमच्या ज्ञानोबा माऊलीचं नाव गफूर चाचा असतं. मग गफूर चाचा आणि अब्दुल भाई आम्ही दोघं जण प्रमुख म्हणून आम्ही दिल्लीला गेलो असतो आणि दिल्लीला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्ही पाठवलं असतं संदेश आणि म्हटलं असतं आम्ही पैठणहून भेटायला आलेलो आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही मध्ये गेलो असतो. मध्ये गेल्यानंतर आम्हाला बोलवलं असतं, आव 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 अब्दुल भाई आव. तिथला तो राजा जो आहे तोंडामध्ये पानाचा विडा टाकून पिचकदाणीमध्ये थुंक्या मारत बसलेला असता आणि तिथे गेल्यानंतर मग आम्हाला मुजरा घालावा लागला असता. ज्यांच्या पुढे ही मान कधी झुकली नाही, ज्यांच्या पुढे हजारो माना गर्विष्ठ माना झुकल्या, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुन्हा पुढे झुकणं कधी मान्य नाही. पण महाराज कधी झाले नसते तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन झुकावं लागलं असतं. बरोबर आहे. मग त्यांनी विचारलं असतं, आ वा वा अब्दुल मियां कहां से आए बोलो. मी सांगितलं असतं पैठण से आए हुजूर किंवा आए बोलो. लगेच हे म्हणले असते गफूर चाचा, हे म्हणले असते हा हुजूर वो सप्ताह की परमिशन लेनी है, सप्ताह की परमिशन दे दो. त्यांनी म्हणलं असतो, अरे ये सप्ताह क्या होता है, सप्ताह क्या होता है. मग लगेच आमच्या सोबत आले लोकांनी तरी म्हणलं असतं, हुजूर वो ना एक जण बोलताय बाकीचे ऐकते आहे ना, उसको सप्ताह कहते. तू उसकी परमिशन लेण्या चाहता है. म्हणजे आपली हिंदी बी तशी ती अंगरट असते ना. मग आणि आपल्याला तिथून परमिशन काढावी लागली असती आणि त्यांनी जर हो म्हणलं असतं तर सप्ताह झाला असता. आज स्वातंत्र्य आहे की नाही? आज स्वातंत्र्य आहे की नाही? आज स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य ज्यांनी आम्हाला दिलंय त्याचं नाव आमचा धर्म आहे. विठ्ठल आणि म्हणून अशा स्वातंत्र्य देणाऱ्या छत्रपती शिवबांच्या गुणगानासाठी, छत्रपती शिवबांच्या चरित्राच्या उद्बोधनासाठी आजच्या अभंगाची निवड केलेली आहे. विठ्ठला आजच्या अभंगात
जीवनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे धर्म. लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला या ठिकाणी अधिष्ठान म्हणून, या ठिकाणी एक स्वतंत्र वलय म्हणून, या ठिकाणी अधिष्ठात्रा म्हणून, या ठिकाणी आमचं भूषण म्हणून, या ठिकाणी आमचा स्वाभिमान म्हणून आणि या ठिकाणी आमचा अभिमान म्हणून जर कोण दिसत असेल तर त्याचं नाव धर्म आहे. सज्जन हो, धर्माच्या पालनाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये काही सुंदर प्रतिपादन केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे, तुकोबाराय जर धर्माचं पालन सांगत असतील तर धर्माचं पालन का करावं असा विचार आपल्या मनाला शिवू शकतो. त्याचं उत्तर आपण सांगूया. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांनी सांगितलं धर्माचे पालन. तुकाराम महाराज तुम्ही धर्माचं पालन सांगता, आम्ही धर्माचं पालन का करावं? श्रीमद भगवद्गीतेला जाऊन विचारा. श्रीमद भगवद्गीतेवर टीका लिहित असताना ज्ञानोबाराय ज्ञानदेवी नावाच्या एका सुंदर ग्रंथामध्ये अर्जुनाला भगवान जेव्हा संबोधित करतात ना, त्या श्लोकाचा विस्तार करत असताना काही ओव्या खर्ची करतात. त्यातली एक ओवी सांगतो. आगा स्वधर्म जरी सांडशील तरी बापा वरपडा होशील, मग पाप ते न वचेल कल्पांतवरी. अर्जुनाला भगवान धर्म शिकवत होते आणि तो धर्म शिकवत असताना भगवंतांनी अर्जुनाच्या पुढे काही उद्गार काढलेत. अर्थात भगवान अर्जुनाला बोलू लागले. अर्जुनाला भगवान बोलत असताना ज्ञानोबारायची लेखणी चालू लागली आणि ज्ञानोबारायने ओवी खर्ची केली. कोणती? अर्जुना आगा स्वधर्म जरी सांडशील तरी बापा वरपडा होशील, मग पाप ते न वचेल कल्पांतवरी. आता ऐका, खरं म्हणजे गीतेमध्ये अर्जुनाला संबोधन करत असताना, विविध पैलूवर चर्चा करत असताना प्रत्येक ठिकाणी स्थान परत्वे धर्माची व्याख्या वेगळी होऊ शकते बरं का. लक्षात घ्या. म्हणजे धर्म जरी अर्जुनाला समजून सांगितला तरी तो प्रत्येक अध्यायामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी समजून सांगण्याची गरज पडली त्या त्या ठिकाणी त्याचं स्वरूप मात्र वेगळं आहे. बरं, पहिल्या अध्यायाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला समजून सांगितलेला धर्म हा आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाशी निगडित आहे. मुद्दा ऐका थोडासा. पहिल्या अध्यायामध्ये जो धर्म समजून सांगितला तो असा आहे, ज्या वेळेस कौरव पांडवाचं युद्ध झालं, म्हणजे युद्ध होण्याची वेळ आली, एकाच रक्ताचे, एकाच वंशातले आणि एकाच भावकीतले 2 गट परस्पराच्या विरोधात उभे राहिले. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त आपला पराजय आणि पराभव या मातीमध्ये कधी झाला असेल तर जेव्हा आपली लोक आपल्या विरोधात उभी राहिली तेव्हा. आपला पराजय करण्यासाठी बाहेरचे लोक कारण नव्हते, आपला पराजय ज्यांनी घडून आणला ती आपलीच माणसं होती. म्हणून काही मोठे वक्ते आहेत महाराष्ट्राच्या वातीमध्ये, मी ज्यांचे त्यांचे वाक्य ज्यांच्या त्यांच्या नावाने सांगत असतो. मला तशी सवय आहे, म्हणजे ज्यांचे त्यांचे वाक्य त्यांच्याच नावानिशी सांगितले पाहिजे, कोणाचं चोरून घेण्यात मजा नसते. आदरणीय श्रद्धेय अमृताश्रम स्वामी महाराज बाबा आपल्या कीर्तनात म्हणतात, आपल्या माणसांनी आपलीच माणसं आपल्याच मातीत गाडली, हे या मातीचं दुर्दैव आहे. विठ्ठला ऐका, म्हणजे आपल्या माणसांनी जेवढं आपल्या माणसाचं खच्चीकरण केलं ना दादा, तेवढं कोणीच केलं नाही. मग लक्षात घ्या, कधी कधी माणूस परक्यांसोबत लढू शकतो, शत्रू सोबत लढणं काही कठीण नाही, पण बाहेरच्या शत्रू सोबत लढायला माणूस धाडस करू शकतो. पण अंतर्गत शत्रूचा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा त्या ठिकाणी शरीर कंपायमान होत असतं. छत्रपती शिवाजी महाराज असतील, नाही तर धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांना परकीयांसोबत लढत असताना खऱ्या अर्थाने अंतर्गत कलहाचा सुद्धा सामना करावा लागला. हे खरं तर या मातीचं दुर्दैव आहे. विठ्ठला विठ्ठला. आहे की नाही बोला? अरे परकीय शत्रूची काय ताप होती महाराज, महाराष्ट्राच्या मातीवर पाय ठेवायची. पण ज्या ज्या वेळेस परकीय शत्रू महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालून आले त्या त्यावेळेस त्यांना मदत करणारे आपलेच गद्दार होते, हे लक्षात ठेवा. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस आम्ही एखादा फोटो पाहतो, एखादी स्मृती पाहतो, महाराजांचा पुतळा पाहतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षणी गुरुजी आमच्या लक्षात येते. काय लक्षात येते? जगातल्या सगळ्या राजांनी युद्ध केलं. युद्ध करत असताना शस्त्राची गरज पडते. जगातल्या सगळ्या राजांनी युद्ध केलं. युद्ध करताना जे शस्त्र लागतं ना, त्याच्यामध्ये ढाल आणि तलवारीचा समावेश आहे. पहिलं शस्त्र कोणतं आहे तर एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार. जगातल्या सगळ्या राजांनी ढाल आणि तलवार, डाव्या हातामध्ये ढाल आणि उजव्या हातात तलवार घेतलेली आपल्याला दिसून येते. बघा तुम्ही, ज्या ज्या राजांनी युद्ध केलं त्याच्या डाव्या हातात ढाल आहे, उजव्या हातात काय? तलवार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, महाराजांची प्रतिकृती जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. महाराजांच्या डाव्या हातात काहीच नाही, उजव्या हातात तळपती तलवार आहे. पण महाराजांच्या डाव्या हातात जी ढाल असायला पाहिजे ती ढाल महाराजांनी आपल्या पाठीवर घेतलेली आहे. असं का?
कारण छत्रपतींना माहिती होतं दुश्मनाचा पाडाव मी कधीही करील, पण त्यांचा पाडाव करत असताना आपले कधी आपल्या पाठीत खंजीर खुपसतील याची वॉरंटी नाही, म्हणून महाराज मागं ढाल लावत होते. मग मागच्या काळात आपल्या लोकांनी आपल्या लोकांची जेवढी माती केली ना तेवढी कोणीचीच केली नाही. बाहेरचे लोक इथं येऊन जे सुटेबल झाले ना, महाराज लक्षात घ्या, अहो मला कोणावर टीका करायची नाही, पण काही लोकांकडून शिकण्यासारखे दादा. गुजरातून आलेली 2 माणसं, राजस्थानहून आलेली 2 माणसं आणि मराठवाड्यातून एका ठिकाणी आलेली 2 माणसं. आता गंमत ऐका कशी होते. राजस्थानचे 2 माणसं एका नव्या गावात आले. त्यांनी विचारलं आप कहां से हो भैया? बोले मैं राजस्थान से हूँ. राजस्थान में कहां से हो भैया? बोले मैं बीकानेर से हूँ. आप कहां से हैं? बोले मैं उदयपुर से हूँ. अच्छा क्यों आए हैं? बोले यही बसने के लिए आए हैं, महाराष्ट्र में धंधा बिंदा बसवाना चाहते हैं. बोले यहाँ सेटल हो जाएगा? अरे बोले बांग्लादेशी आकर रह रहे हैं, हमारा क्यों नहीं होगा? हाँ हो जाएगा. बोले तो क्या करना चाहते? बोले कुछ बिजनेस करेंगे, दोनों मिलकर करेंगे. पहा दोघांनी लगेच युती केली. ते म्हणले तुम्हारी हमारी बिरादरी एक है, दोनों मिलकर कुछ नया करते हैं. म्हणून त्यांनी एकी केली. गुरुजी वो बोले तेरे पास कितने पैसे हैं? ते म्हणलं माझ्याजवळ 10,000. तुझ्याजवळ किती? हा म्हणलं माझ्याजवळ 8,000. दोघं मिळून म्हणले आपण काय करू, मिठाईचं दुकान टाकू. त्यांनी 18,000 रुपयाच्या भांडवलामध्ये मिठाईचं दुकान चालू केलं. किती? 18,000च्याच भांडवलात मिठाईचं दुकान चालू केलं. 10 वर्षामध्ये मिठाईच्या दुकानावर 55 लाख रुपये बेनिफिट मिळालं. 10 वर्षात. असतं की नसतं मला माहित नाही, पण उदाहरणार्थ धरा, आपल्या काय बापाचं जातं ना, धरा 55 लाखाचं बेनिफिट 10 वर्षात. 2 गुजराती एकत्र आले. आप कहां से हैं? बोले मैं महुआ से हूँ. आप कहां से? बोले मैं अहमदाबाद से हूँ. अच्छा केम छो? बोले अच्छा छो. ते मला काही येत नाही ती भाषा. काय हवेत गोळीबार करायचा. हा बरोबर. म्हणले आता आपण दोघं या गावात नव्हे. म्हणले हो. काय करता? म्हणले काहीतरी बिझनेस करू. काय बिझनेस करायचा? म्हणले तुझ्याजवळ किती? म्हणलं माझ्याजवळ 25,000. तुझ्याजवळ किती? म्हणलं माझ्याजवळ 15,000. आपण दोघं कापड दुकान टाकू. त्यांनी दोघांनी मिळून कापड दुकान टाकलं. हीच परिस्थिती. 10 वर्षामध्ये 40-42 लाखाचं बेनिफिट. आता 2 आपले माणसं, मराठी माणसं. तू कुणालचा आहे? म्हणला कातपूरचा. तू कुणालचा आहे? म्हणला भोकरदानचा. बरोबर. त्यांनी जमीला म्हणला गाडी आता आपण पण जमवलं पाहिजे, आपलं पण मिळलं पाहिजे. लोक मागून येऊन सुधरू राहिले, लोकांचं बजेट बसू राहिलं, आपलंच पांगू राहिलं. हे परप्रांतीय. मी म्हणलं परप्रांतीय काय करतो तू? तुझं पहा ना. तो म्हणला बरं जाऊ दे, परप्रांतीयचं जाऊ दे, आपल्या दोघांना मिळून काहीतरी उद्योग करायचा आहे. तुझ जवळ किती पैसे? हे एकदा म्हणलं माझ्याजवळ आहे 2.5. दादा मग आपल्या लोकांजवळ पैसे बी कमी आहे ना, पैसे जास्त कुठे? त्याचं कारण असं आहे की आवकच्या तुलनेत जावक जास्त चालू आहे. विठ्ठल आपल्या लोकांना थाटच नाही मोठा, नुसतं भूषणावर चालले महाराज. आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय महाराष्ट्रातील कीर्तनीय क्रांतीचे प्रेरक इंदोरीकर बाबा जुन्या कीर्तनात एक दृष्टांत सांगायचे की बऱ्याच घरामध्ये टीव्या ठेवायला टेबल नाही, तो कोंबडीच्या डाल्याखाली कोंडेल राहते, त्या डाल्यावर टीव्ही आहे. जुनं सांगायचे. आपल्या लोकांची ही परिस्थिती आहे. ज्ञानेश्वरी गाथा सापडणार नाही, पोरांच्या वया नीट नाही, पोरांच्या अंगात ड्रेस नाही, पोरांना शालेय साहित्य नाही, पोरांना जायला सायकल नाही, पोरांना शाळेची पास नाही, सकाळी पोर थंडीत निघतं, कोणाच्याही गाडीला हात देतं, शाळेत जातं. त्याची ती स्थिती आहे. आणि बाप दररोज संध्याकाळी दारू पिऊन येतो. लक्षात घ्या. बरं महाराज उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च दुप्पट आहे. नको ते विकत घ्यायची सवय लागलेली आहे आणि नको ते विकत घेतल्यामुळे हवं ते विकून टाकलेलं आहे. ही आपल्या समाजाची आज परिस्थिती आहे. बोला मी खोटं बोलतो नाही, हे आज आपल्या समाजाची परिस्थिती आहे. आणि मग याच्याजवळ होते 2,500. पुढचा म्हणला माझ्याकडं 2,500 आहे, हा म्हणला माझ्याकडे 3,500 आहे. म्हणला राव एवढ्या कमी पैशामध्ये कोणता बिझनेस करायचा? मग एक जण म्हणला एक काम करू, आपण ना याची शेळी विकत घेऊ, बकरी. दोघं मिळून सांभाळू. 2 पिल्ले दिले ना, एक तू घे एक मी घेईन, मग आपलं मस्त चालन. एकाच्या 2 होईल, 2च्या 4 होतील, 4च्या 10 होतील, 10च्या 20 होतील. त्यांनी एक शेळी विकत आणली. एक दिवस हा सांभाळायचा, एक दिवस दुसरा सांभाळायचा, एक दिवस हा सांभाळायचा, एक दिवस दुसरा सांभाळायचा. असं करता करता शेळी बकरी गाभण राहिली आणि एक दिवस ती व्याली, म्हणजे जनली म्हणतात त्याला. ती शेळी जनली. आता यांच्या डोक्यात होतं 2 पिल्ले, एक पिल्ले तू एक पिल्लं मी. गंमत अशी झाली, शेळीनं एकच पिल्लू दिलं. झाली का पंचायत? आता एक पिल्लू दिल्यावर डोकं झालं जाम. ज्ञानोबा माऊली तो म्हणला आता वो कसं करू मुला, आता एकच पिल्लू दिलं. मग ज्याचे जास्त पैसे होते 3,500, तो म्हणला एक काम कर, एवढ्या वेळेस मला दे, पुढच्या वेळेस तू घे. तो म्हणला मी 2.5च देले, पण ते बी उसने आणून देले.
त्याच्यामुळे मला त्याचे पैसे द्यायचे. तो म्हणला एक काम कर, भले पुढच्या वेळेस 2 पिल्ले दिले ना, दोन्हीचे दोन्ही तू घे, पण या वेळेस एवढं मला दे. हा म्हणला मला, तो म्हणला मला. याच्यात दोघांचे झाले भांडणं झाल्या, मारामाऱ्या. त्यांनी फोडले डोकं फोडल्यावर आली पोलीसची गाडी, घेऊन गेली पोलीस स्टेशन मध्ये. आता पोलिसांनी पाहिले, त्यांनी निवार सट केले. ते म्हणले साहेब काही झालं तर चालत, आपल्याला मोकळं करा, हाणू नका. ती म्हणली मग एक काम करा, कोर्टामध्ये जा, जामीन घेऊन या, कोणाला तरी बोलवा. जामीनदार कोणी आहे ना, आणि आपलं नव्हतंच ना. मग जामीनदार बाहेरच्या राज्यातले होते, गुजरात मधले. ते म्हणले का हो तुमचं काहीतरी 7-12 वगैरे द्या आणि आमची जामीन घ्या. ते म्हणले त्याला 6,000 रुपये लागन. पिल्ल्या सगट बकरी इकली. 6,000ची जामीन झाली मोकळी. म्हणून जगाच्या पाठीवर माझ्या राजाच्या पाठीवर ढाल आहे, लक्षात घ्या. ऐका आता मी मुद्दा सांगत होतो गीतेमधला पहिला अध्याय. गुरुजी काय म्हणले माहितीये का मला सांग. मला म्हणले जोडी कस काय. मला वाटलं या म्हणले ते नाही हो, हे अशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे बबन बाबा. लाभ मला तिथं पाणी काढावं महाराज माणसाने. तुम्हाला सांगतो आमच्या बबन बाबाचं कीर्तन होतं खोपोलीला, लोणावळ्याला. अर्ध्याच्या वर टाळची तिथं बबन बाबा फेटा बांधून गेलं. वजन पडलं, काय बोलतेच नाही, मस्त तब्येतीत रोड येत, वजनच पडलं. आमच्याकडे कीर्तनकार आहे, कीर्तनात गेले. कीर्तनात विठोबा रखमे चालू झालं, जायला लागले. एक जण आला म्हणला येणे कर्या भय ना पली काय. वजन पडलं पाहिजे मला विठाला. असं नाही, हसण्यात सुद्धा माऊली वजन. दिसण्यात वजन काय दिसण्यात लय वजनदार, हसण्यात काहीच नाही. बरोबर एकदम दिसण्यात वजनदार जबाबदार भेटले मला, हे तर काहीच नाही. हे एकदम दिसण्यात निवार. म्हणलं बाबा काय भारदस्त माणूस आहे. म्हणलं या माणसाकडून पवाडा गाऊन घ्यावा. भारदस्त माणूस म्हणल्यावर आवाज कसा. ओम नमो श्री जगदंबे. भारदस्त. मी त्याच्याकडे पाहायचो, ते माझ्याकडे पाहायचो, आणि कीर्तनाला निघायचा टाइम झाला. विठोबा रखमे झालं आणि ते मला कसं म्हणते, जबाबदारीच आहे महाराज. त्याला 2-3 दिवसापासून मी कीर्तनातले चट मोबाईल कॅमेरे चट बंद केले. पण आता हे आमचंच घरचं आहे म्हणून चालू देऊन राहिले. इथून पुढे बाहेरच्यानी रेकॉर्ड करायचं नाही आणि त्यांच्या चॅनलवर टाकायचं नाही. हे आमचे शरद भाऊजी आहेत, ते सुंदर रेकॉर्डिंग करतात. आणि खरं म्हणजे तसं बोलतानाच आपण चुकीचं बोलत नाही, पण ते अतिशय व्यवस्थितपणानं आणि सगळ्या मुद्द्याला अनुसरून सटीकपणानं आपल्या अधिकृत चॅनलवरून त्याला प्रसारित करतात. म्हणून परवानगी आहे. सगळं कचरा करणं लावला महाराज या प्रकरणाने, लक्षात घ्या.
सोशल मीडिया, मी झी टॉकीजच्या कीर्तनातही बोललो होतो. माझं 3, 4 आणि 5 फेब्रुवारीला सलग 3 दिवस मन मंदिरा या सदरामध्ये कीर्तन झालं. त्यातही मी एक वाक्य जबाबदारीने बोललेलो आहे की सोशल मीडिया सोशल तितकाच वापरला पाहिजे, अतिरिक्त वापर झाला की डोकेदुखी होते. विठ्ठल भगवंताचं स्वरूप कसं आहे? तुझी येणी निढळे कोटी चंद्र प्रकाशे. निढळ शब्दाचा अर्थ भगवंताच्या निढळावर चेहऱ्यावर कोटी चंद्राच्या प्रकाशाचं तेज आहे. इतका सुंदर आणि स्वरूपवान असलेला परमात्मा. रावणाची बहीण शूर्पणखा, रावण ते बहिणी रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि ती शूर्पणखा चालत चालत आली, तिनं भगवंताकडे पाहिलं, इतके सुंदर दिसायला लागले भगवान आणि भगवंताच्या स्वरूपावरती मोहित झाली. आता ही दिसायला थोडी विद्रूपच होती, राक्षसी असल्यामुळं. आता राक्षस म्हणजे काय? आपण चित्रण कसं करतो राक्षसाचं? लांब लांब दात, एकदम मोठे मोठे केस, आपण असं चित्रण करतो. परोळाचं परोळ तोंड, असं चित्र. त्याला राक्षस नसते म्हणते. दिसायला एकदम चांगलं पण मनातून एकदम कपटी, एकदम कपटी, जळक, जळपाट, कुचित, त्याला राक्षस म्हणतात. ज्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं कधीच बरं वाटत नाही. ज्याला मीच मोठा राहून बाकी लहानच राहावेत असं वाटतं, तो दुसऱ्याचं मोठेपण कधीच मान्य करत नाही. ज्याला दुसऱ्याबद्दल ईर्ष्या आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, कोणी काही कमवलं मोठ्या घेतलं की सापडायला असं धन त्याला, असं जे म्हणतोय ते राक्षस. दिसायला विद्रूपच होती शूर्पणखा, रावण के बहिणी, खरं विद्रूपच होती. नीट ऐका बरं. आणि ती शूर्पणखा नावाची रावणाची बहीण जी आहे ती भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे आली, पण तिनं आता लाघव केलं. मायावी असल्यामुळे तिनं वेश बदलला आणि वेश बदलून अति सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली. काय म्हणली? थोडा विको द्या आता. काय म्हणली पहा. तुम सम पुरुष तुमच्यासारखा पुरुष आणि माझ्यासारखी बाई या जगात दुसरी नाहीच. होय संजोग विधी रजभूमी जाती, यह संजोग विधी रजभूमी जाती. राम सिया राम सिया राम सिया चौपाई है साहब, किसके नाकान से पहले आती है. हाँ मौसम नारी यह संजोग विधि रच भूविचारी, यह संजोग विधि रच भूविचारी. कोणी कोणी कहता रहूं सुनिया सुनाई, जिय की प्रासन बुझत बुझाई. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अधु अति ये मैं रामायण में गाता हुआ, मुझे गाना नहीं आता है, लेकिन जितना गाता हूँ उतना खुशी से गा लेता हूँ. जितना आता है. मला काही जास्त म्हणता येत नाही दादा, पण जेवढे येतं तसं मी म्हणतो. एवढ्या तज्ञ सुज्ञ जाणकार पट्टीतल्या माणसापुढे नाही. माझ्या कानाखालचे सापडे का मग लांब येतात. असे साधे भजने सापडे पाहिजे. भजने
हा मग मी असं करू करू लागलो. आपल्यापेक्षा हुशार माणसं पुढे माणूस शहाणपण असतं कधी. तुम्हाला मी पहिल्यांदा पाहिलं वरुडीच्या कीर्तनात. गुरुजींना वरुडीलात ना, वरुडीच्याच कीर्तनात पहिल्यांदा आले. पलीकडे कीर्तन होतं आणि गुरुजी आले. महाराज मी गुरुजींचं नाव ऐकून होतो. तुम्हाला सांगतो माझ्यावर कधीच दडपण येत नाही, पण मी गुरुजींना पाहिलं आणि एवढा आनंद वाटला मला. मी म्हणले कोण आहेत, म्हणजे चेहऱ्यावरूनच गुरुजी तसे कळतात. कारण गुरुजी हे नेटवर्कच वेगळे आहे. 2G 3G 4G 5G फेल आहे त्याच्या पुढे. गुरुजी गुरुजीच असते. गुरुजी आल्यानंतर मला प्रसन्न वाटलं. काय दादा महाराष्ट्रात गाणारी माणसं चिकार आहेत, पण कीर्तनकाराला पोषक आता प्रमाण नाहीत का. हे उभी मंडळी आहेत ना, मिनिटाला प्रमाण देऊ शकतात, मिनिटाला जाऊ देऊ, शब्दाला प्रमाण देऊ शकतात, एवढे प्रमाण आहेत. पण कुठं काय वापरावं याचं तारतम्य ज्यांना आहेत ती माणसं जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य करतात. लक्षात घ्या. त्यापैकी हे आता नाही तर आजची तारीख काही बसणं शक्यच नव्हती. मागच्या वर्षी गुरुजींनी फोन केलेला, आजची गेलेली, पण मला जरा मनाला लाज वाटली. म्हणलं 2 वर्षापासून गुरुजी कॉल करतात, आपण नाही म्हणतो. मध्ये 2-3 कीर्तनाला गुरुजीने कॉल केला. एवढं मोठं व्यक्तिमत्व सारखं सारखं आपल्याला म्हणताय महाराज तारीख द्या, म्हणून मी सरकारसारखी करून दिली. तरी आता आज हे 3रं कीर्तन आहे. सांगण्याचं नाही, असण्याचं आहे. म्हणजे सांगण्याचं नाही, सांगायला काय लागतं. स्पॉट सांगतो ना तुम्हाला. दुपारी ते कोणतं महादेवाचं मंदिर आहे इकडं गेवराई, आगलावी गेवराईला, त्या टेकडावर कीर्तन केलं. हा नगदेश्वर. आता संध्याकाळी केम्हापुरीला कीर्तन केलं 6 ते 8 आणि ते करून इथं आलो. उद्या 4 होते. 4 किती शिवजयंती आहे ना उद्या. उद्या 4 होते, पण माझ्या तालुक्यानं माझ्याकडं सार्वत्रिक शिवजयंती उत्सव समितीची जबाबदारी दिल्यामुळे ते 4 कॅन्सल केले. आणि आता दिवसभर आम्ही डीजे मुक्त शिवजयंतीसाठी प्रयत्न करून उद्या अगदी पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी करणार आहे. त्याची गरज आहे. आता मी पुढे बोलणारच आहे. टाइम इज अ वेरी इम्पॉर्टंट बट मोर दॅन मनी. समय कम है, क्या करे. मुद्दा आहे का काय म्हणली ती. तुम सम पुरुष न मो सम नारी, यह संजोग विधी रचहू विचारी. तुमच्यासारखा पुरुष आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. असं ना, काय इच्छा आहे तुझी, लग्न करायचंय. आणि मग त्या लग्न करायच्या भानगडीमध्ये लक्ष्मणाला थोडासा राग आला. कथा मोठी आहे, मला सांगता येणार नाही. मी रामकथेमध्ये फार विस्तृतपणानं सांगत असतो ते. आता तुम्हाला कधी योग आला नाही. मला शरददादा फासाटेने फोन केला होता कीर्तन कथेसाठी परिसरात कुठेतरी, पण माझी तारीख बसली नाही. लक्षात घ्या. तुम सम पुरुष न मम सम नारी या भानगडीमध्ये लक्ष्मणाला थोडासा राग आला आणि लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापली. बरोबर आहे. ऐका. नाक कान बिनू भई बिकरारा. रुधिर व्हायला लागलं. वाह वाह गुरुजी सुंदरा. नाक काना विना विक्राळ झालेली ती धावत पळत आपल्या भावाकडे गेली. दादानी पाहिलं नाक कापले नाही, नाक कापले नाही. इतकं कापून टाकलं, अगदी निशान सुद्धा शिल्लक सोडलं नाही. तिथं बोर्ड लावायची वेळ आली, येथे नाकाची जागा आहे. खळडून कापलं, खळडून खळडून कापलं. बुढ़ा सगाट नकटी गेली. रावण ने पूछा बहना ये क्या हुआ. बोले दिखता नहीं नाक कटा हुआ है. बोले नाक किसने काटा. बोले कोई 2 वनवासी है, वन में आए हैं और नाक काटकर मुझे अपमानित कर गए. बोले हाँ अपमानित कर गए. बोले हाँ. तो बहना चिंता मत करो, खर दूषण पाही गई बिल पाता. वर्णन आलेला है. मैं खर और दूषण को बोलता हूं, जाओ उन्हें लेकर जाओ, उनकी खबर ले लो. खरदूषणाला ती म्हणली मी तुझ्या अगोदर घेऊन जाऊन आले. म्हणले काय खरदूषणाचं झालं. म्हणे कार्यक्रम संपला, काला झाला, म्हणजे मेले खरदूषण. बोल बहना मैं क्या करूं. बोले क्या करना चाहते हो तुम. मैं अभी जाता हूं, उनकी खबर लेता हूं. रावणाने सांगितलं. शूर्पणखा म्हणली हे भैया आम्ही राक्षस आहे, मारी का बदला मारी है और नारी का बदला नारी है. राक्षसाचा धर्म आहे. एखाद्याने आपल्या एक अंशळ्यात मारली का आपण त्याचे दोन्ही घोळले पाहिजे. म्हणजे राक्षसाचा धर्म आहे हा, माणसाचा नाही बरं. आणि नारी मारी का बदला मारी है. त्याने जर तुझी बहीण नारी स्त्री अपमानित केली असेल
तर तू त्याच्या पत्नीला विचारून उचलून आण, तिचं अपहरण करून आण. एकाच कुटुंबातल्या 2 स्त्रिया आहेत, एक आहे शूर्पणखा, जी भावाला, वाक्य नीट ऐका, जी भावाला सीतेला उचलून आण असा सल्ला देते. आणि त्याच कुटुंबात एक रावणाची बहीण आहे, तिचं नाव आहे शूर्पणखा, आणि दुसरी रावणाची बायको आहे, तिचं नाव आहे मंदोदरी. ती आपल्या नवऱ्याला सल्ला देते की जी उचलून आणलेली ती नेऊन घाला. विठ्ठला विठ्ठला दोन्ही ही स्त्रियाच आहे, एकाच कुटुंबातल्या आहे, पण एकाचं काम धर्माचं आहे आणि दुसरीचं अधर्माचं आहे. जिचं धर्माचं काम आहे तिचं नाव मंदोदरी आहे, आणि जिचं अधर्माची बाजू धरून काम आहे तिचं नाव शूर्पणखा आहे. त्याचा परिणाम आहे का, मंदोदरीचं नाव 5 पतिव्रतेच्या यादीमध्ये आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथैव पंचकन्या स्मरणीनम महापातक नाशयन्ते. विठाल धर्म काय करतो? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.